महावीर महाराजने महाराज बावनऊ बादशाही लेवाने बादशाह बावनू दिल्ली के बादशाह जीती दिल्लीपति हिंदूपति बादशाह सेवाने महाराज गौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराज। नमस्कार. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली भाग निर्मित हिंदू पद पादशाही या यूट्यूबवरील मालिकेच्या 5व्या भागात आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. भारताच्या मध्ययुगीन इतिहासात इस्लामी सत्ताधीशांचे वर्चस्व सर्व हिंदुस्थानभर पसरले होते. हिंदुस्थानच्या संस्कृतीची, स्वाभिमानाची किंबहुना अस्तित्वाचीच पायमल्ली होत असताना महाराष्ट्राच्या भूमीतून ह्या अन्यायाविरुद्ध हिंदूंच्या राज्याची, स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. परकीय आक्रमकांशी, सत्ताधीशांशी झुंज देत मराठ्यांनी ज्या हिंदू पदपादशाहीची निर्मिती केली त्याचा इतिहास आपण जाणून घेतो. आधीच्या भागात आपण स्वराज्याच्या पूर्वपीठिकेचा अभ्यास करताना महाराष्ट्रातील एकामागोमाग आलेल्या विविध इस्लामी सत्ता, त्यांनी केलेले हिंदू जनतेवरील अत्याचार, संस्कृतीचं अधःपतन होत असताना महाराष्ट्रातील संतांनी केलेली लोकजागृती आणि काळाची पावले ओळखून स्वतःचे वेगळेच अस्तित्व निर्माण करणाऱ्या, क्रांतीच्या दिशेने वाटचाल करणारे मालोजीराजे आणि शहाजीराजे भोसले यांच्या जीवनचरित्राचा मागोवा आपण गेल्या भागात घेतला. बलाढ्य अशा मुस्लिम पातशहाविरुद्ध शहाजीराजांनी जो बंडाचा झेंडा रोवला, स्वराज्याचा पाया रचण्यासाठी जी धडपड चालवली, त्यात त्यांची धीरोदात्त पत्नी जिजाऊ साहेब यांचा मोलाचा सहभाग होता. असं म्हणतात की प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. ती त्याची शक्ती असते आणि प्रेरणाही, कधी आईच्या, कधी बहिणीच्या, कधी पत्नीच्या, तर कधी पोटच्या मुलीच्याही रूपात. हिंदुस्थानच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात इथल्या वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक रचनेमुळे इतिहास लेखनासाठी आवश्यक असलेले संदर्भ, दस्तावेज फारसे उपलब्ध नाहीत आणि म्हणून हिंदुस्थानाच्या स्त्रियांचा गौरवशाली इतिहास आपल्याला विस्तृत असा मांडता येत नाही. पण म्हणून त्यांचे भरीव असे योगदान आपल्याला नाकारताही येत नाही. घटनांच्या मालिकेत त्यांचा असलेला सहभाग, त्यांचे कार्य जिथे जिथे दिसते त्यातूनच अशा असामान्य स्त्रिया इतिहासाच्या पानावर आपली खरी ओळख करून देतात. भारताच्या अशा गौरवशाली असामान्य ऐतिहासिक स्त्रियांमध्ये राजमाता जिजाऊ साहेबांचा क्रमांक हा निश्चितच अग्रस्थानी लागेल. जिजाऊ साहेब केवळ वीरप्रसवा, वीरमाता, वीरपत्नी, वीरभगिनी नव्हत्या, तर इतिहास घडवणारी एक स्वयंभू कर्तृत्ववान स्त्री ही त्यांच्या चरित्रात सापडते. जिजाऊंचा जन्म विदर्भात म्हणजे आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला. लखुजीरावांना यमुनाबाई, भागीरथीबाई, माळसाबाई उर्फ गिरिजाबाई अशा 3 पत्नी होत्या. दत्ताजी, रघोजी, अचलोजी आणि बहादूरजी असे 4 पुत्रही होते. पण बराच काळ झाला तरी पोटी कन्यारत्न नव्हतं आणि म्हणून माळसाबाईने मातापूरच्या रेणुका मातेला नवसाहस केले आणि शके 1519 पौष पौर्णिमेला पुष्य नक्षत्रावर गुरुवारी सूर्योदयासमयी जिजाऊंचा जन्म लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी सिंदखेड राजा इथल्या गडीत झाला. सिंदखेड आणि देऊळगाव परिसरात त्यांचं बालपण गेलं. त्यांच्या संस्कारात वडिलांची आणि वडीलबंधूंची शूरता, आईची शालीनता, धीरोदात्त वृत्ती सहजत्या झाली. साधारण 1610च्या सुमारास त्यांचे वेरूळच्या मातब्बर अशा भोसले कुळातील निजामशाहीचे तोलामोलाचे सरदार मालोजीराजांचे पुत्र शहाजीराजे यांच्याशी झाले. त्या भोसले कुळाच्या राजलक्ष्मी झाल्या. खरं तर निजामशाहीतील भोसले आणि जाधव
या दोन्ही घराण्यांच्या कीर्तीमुळे फलटणच्या वनंगपाळ निंबाळकरांच्या मालोजी आणि लखुजी यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळेच मालोजी राजांच्या पश्चात ही सोयरीक त्यांचे बंधू विठोजी राजांनी जोडली होती. शहाजीराजे आपल्या स्वकर्तृत्वाच्या जोरावर वडिलांपेक्षाही अधिक पराक्रम गाजवत निजामशाहीचे नामांकित सरदार झाले. जाधव भोसले सोयरीक दोन्ही घराण्यांच्या लौकिकास साजेशीच होती, पण बहुधा नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असावं. इसवी सन 1623 मध्ये घडलेल्या निजामशाहीच्या खंडागळे हत्ती प्रकरणामुळे जाधव आणि भोसले कुळ हे परस्परांचे वैरी झाले. जिजाऊसाहेबांचे मन विषण्ण झाले. क्षुल्लक कारणावरून एकमेकांचे प्राण घेण्यासाठी आतुर झालेल्या स्वतःच्या घरातील मराठ्यांना त्या पाहत होत्या. बादशहाच्या दावणीला बांधलेल्या या पराक्रमाला वाया जाताना त्या अनुभवत होत्या. आणि म्हणूनच अशा बिकट परिस्थितीत स्वपराक्रमाच्या जोरावर स्वराज्य निर्माण करू पाहणाऱ्या शहाजीराजांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचं त्यांनी ठरवलं. ह्याच सुमारास म्हणजे 1623 मध्ये त्यांना पहिलं पुत्ररत्न प्राप्त झालं, संभाजीराजे. पहिल्या बाळणपणात माहेर सासरी कोडकौतुक करून घ्यायचे दिवस, पण ह्याच समयी दोन प्रतिष्ठित घराणी असलेल्या माहेर आणि सासरच्या भांडणांना त्या सामोरी जात होत्या. काही स्त्रियांच्या नशिबी आनंदाच्या प्रत्येक क्षणी दुःखाची किनार काळाने अधोरेखित केलेली असते. जिजाऊंच्या पदरात तर हा संघर्ष ठाई ठाई दिसून येतो. दौलताबादेत असताना बादशहांची राजकारण, दरबारी राजकारण ही शहाजीराजांच्या अंगवळणी पडलेली होती. मलिक अंबर या निजामशाहीच्या नामांकित वजिराने आपल्या बुद्धिचातुर्यावर निजामशाही मुलखाच्या प्रशासनाचा डोलारा अत्यंत प्रभावीपणे बराच काळ सांभाळला होता. ह्याच सुमारास दख्खन बळकवण्यास मुघल सत्ता आतुर झाली होती आणि त्यामुळेच भातवडीच्या रणसंग्रामात निजामशहाविरुद्ध आदिलशाही आणि मुघल हे एक झाले. शहाजीराजांनी आपल्या दुर्दम्य पराक्रमाच्या जोरावर मलिक अंबरला भक्कम साथ देत भातवडीच्या लढाईत निजामशाहीला विजय मिळवून दिला. आपल्या असामान्य युद्धकौशल्याची ओळख सर्वच दख्खन प्रांताला करून दिली. परिणामी शहाजीराजांचे महत्त्व दख्खनच्या राजकारणात अनन्यसाधारण झाले. भातवडीच्या लढाईनंतर मात्र शहाजीराजांचे आणि मलिक अंबरचे पटेनासे झाले. पावलोपावली घडणाऱ्या अपमानांना संपवण्यासाठी शहाजीराजांनी 1625च्या सुमारास आदिलशाहीची चाकरी पत्करली. 1625 ते 1628 या कालखंडात सरलष्कर म्हणून शहाजीराजांनी इब्राहिम आदिलशहाची सत्ता ही हिंदुस्थानाच्या दक्षिणेपर्यंत वाढवत केरळ आणि कर्नाटकाचे अनेक मुख्य प्रांत हे आदिलशाहीला जोडले. आपल्या पराक्रमाने शहाजीराजांनी आदिलशाहीत स्वतःचं स्थान बळकट केलंच, पण अनेक मराठी सरदारांना चांगल्या पदावर नेमणूक करून देण्यास मदत केली. पण त्याबरोबरच त्यांचं हे महत्त्व डोळ्यात सलत असलेले शत्रूही वाढत गेले. इब्राहिम आदिलशहाच्या मृत्यूनंतर मात्र हे चित्र पालटले. विजापूरच्या दरबारी राजकारणाला ऊत आला आणि मग त्या सुंदोपसंधीला वैतागून शहाजीराजांनी आदिलशाही सोडली आणि ते पुन्हा एकदा निजामशाहीच्या सेवेत परतले. जिजाऊसाहेब पतीची ही ओढाताण अगदी जवळून पाहत होत्या. प्रत्यक्ष राजकारणात जरी त्यांचा एव्हाना सहभाग झालेला नसला तरी भविष्याची पावले त्या ओळखू लागल्या होत्या. पातशहांमधील एकमेकांना नामोहरम करण्याचे डाव त्या समजून घेत होत्या. या मोगलाईत हिंदू जनतेची होणारी अवहेलना त्यांचे मन विषण्ण करत होती. रयतेवरील विशेषतः स्त्रियांवरील अत्याचार त्यांना खूप बेचैन करत होते. प्रत्यक्ष त्यांच्याच घराण्यातील त्यांचीच जाऊ गोदावरी स्नानाला गेली असताना महाबत खान नावाच्या सरदाराने तिची अब्रू लुटली हा प्रसंग त्यांच्या काळजाला भेगा पाडून गेला. अशा अत्याचाराचा सूड घेण्याऐवजी लाचार झालेल्या मराठी सरदारांच्या एकमेकांवरील बेबनावाला त्या अगदी जवळून पाहत होत्या. शहाजीराजांच्या जहागिरीत सुद्धा आपापल्या वतनासाठी भांडणाऱ्या मराठ्यांचे कज्जे त्यांच्या कानावर येत होते. अशा बिकट परिस्थितीतही शहाजीराजांनी अनेक मराठी सरदारांना एक करण्याचा, बादशाही तडाख्यापासून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चालवलेला होता.
शहाजी निजामशाहीत परतल्यावर काही काळातच थोरले पुत्र संभाजीराजे यांचे लग्न हे निजामशाहीच्या जुन्नर प्रांतातील शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार नामवंत अशा विश्वासराव वंशातील सिधोजी विजयराव यांची कन्या जयंतीबाई हिच्याशी झाली. कवींद्र परमानंद शिवभारतात नोंदवतो की या लग्नानंतर आपली गरोदर पत्नी जिजाऊला शिवनेरीवरच ठेवून शहाजीराजे दर्याखानावर चालून जाण्यासाठी निघाले. जिजाऊ गरोदर राहिल्या याचा अर्थ हे लग्न बहुधा 1629 मध्येच झाले असावे. पण यावेळचे हे गर्भारपण हिंदुस्थानचे भाग्य बदलणाऱ्या क्रांतिपुरुषाचे होते आणि म्हणूनच कदाचित शिवनेरी सारखा अजेय गडपुरुष त्याचा साक्षीदार ठरणार होता. शिवनेरी जुन्नर मावळातला कुकडी नदीच्या खोऱ्यातला प्राचीन गड. एकेकाळी जुन्नर शकराजा नहपानाची राजधानी होती. डोंगरावरील कोरीव लेणी पाहिली की शिवनेरीचा राबता सातवाहन काळापर्यंत इसवी सनाच्याही आधीपासून असल्याचं जाणवतं. जवळच्या लेण्याद्री डोंगरावर कोरलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये नंतरच्या काळात कधीतरी गिरिजात्मज गणपती विसावलेला आहे. पलीकडे भीमाशंकर आणि मध्ये नाणेघाट. सातवाहनांनी नाणेघाटातून येणाऱ्या व्यापारी तांड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी गड मजबूत केला. कितीतरी राजसत्तांचे शिवनेरीवर निशाण फडकले. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य. 1170 ते 1308 पर्यंत हा किल्ला देवगिरीच्या यादवांकडे होता. त्यांच्याच काळात शिवनेरीला खऱ्या अर्थाने दुर्गाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इसवी सन 1443 मध्ये बहमनी सुलतान मलिक उल तुजार याने यादवांकडून शिवनेरी आपल्या ताब्यात घेतला आणि गडावर इस्लामी अंमल सुरू झाला. इसवी सन 1470 मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक मुहम्मद याने हा गड घेतला आणि मग त्याच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. सुरुवातीचा काही काळ शिवनेरीला निजामशहाची राजधानी होती, जी नंतर 1493 मध्ये अहमदनगरला हलवण्यात आली. बादशहा मुर्तिजा निजामाने त्याच्या भावाला म्हणजे कासिमला या शिवनेरी गडावरच कैदेत ठेवलं होतं. निजामशाहीचा हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला निजामशाहीच्या अस्तानंतर म्हणजे 1637 नंतर मुघलांकडे गेला. शिवरायांच्या हयातीत हा किल्ला कधीच स्वराज्यात येऊ शकला नाही. इसवी सन 1673 मध्ये मोगली किल्लेदार अजीज खान याला फितवून आणि त्यानंतर 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटताना शिवरायांनी शिवनेरी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश काही आलं नाही. शेवटी 1716 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी शिवनेरी किल्ला मराठ्यांकडे आणला आणि मग नंतर तो पेशव्यांकडे इंग्रजांची सत्ता येईपर्यंत होता. गड शिवनेरी तसा फारसा उंच नाही. त्याचा पसाराही आटोपशीर आहे. किल्ल्यावर जायला 2 वाटा आहेत. एक मार्ग जुन्नर गावातून समोर मळवलेल्या मुख्य वाटेने गडाच्या नैसर्गिक अशा कातळ भिंतीपाशी जातो. तिथे लावलेल्या साखळीला धरून दरवाजातून आत जाता येते. ती साखळी असल्या कारणाने त्या वाटेला साखळ वाट असंही आता संबोधतात. मुख्य मार्गाची वाट मात्र ऐस पैस असून जुन्नर गावातून थेट गडावर जाते. वाटेवर वेगवेगळ्या ठिकाणी 7 दरवाजे आहेत. 5व्या दरवाजाच्या नंतर उजवीकडे गडदेवता शिवाई भवानीचे राऊळ आहे. जन्मताच शिवरायांना या जगदंबेचा आशीर्वाद मिळाला. शिवनेरी किल्ल्याच्या आतमध्ये शिरल्यानंतर अंबरखाने, गंगा जमना टाकी, जलमंदिरे, मोठासा निमजगा, शिवजन्मस्थान, तळी, कडेलोटाची जागा आणि इतरही काही इमारतींचे भग्नावशेष आपल्याला सापडतात. विविध कालखंडातील सत्तांनी आपापल्या गरजेनुसार शिवनेरीवर अनेक वास्तू बांधल्या, पाडल्या, दुरुस्त केल्या. एक मात्र नक्की, पारतंत्र्याच्या अंधकारात हिंदुस्थानचं भाग्य घडवणारा स्वराज्य निर्माता शिवछत्रपती इथं जन्मला म्हणून शिवभक्तांमध्ये या किल्ल्याला तीर्थक्षेत्राचे महत्त्व आहे. शहाजीराजांना जिजाऊपासून एकूण 6 मुलं झाली. यापैकी पहिले पुत्र संभाजीराजे
आणि शेवटचे पुत्र शिवाजीराजे यांच्याखेरीज बाकी 4ही अपत्य ही अल्पजीवी ठरली. शिवजन्माकाळची परिस्थिती ही जिजाऊ साहेब आणि शहाजीराजांसाठी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग अशीच होती. एका बाजूस निजामशाहीतील अंतर्गत बेबनाव, दुसऱ्या बाजूस मुघल आणि आदिलशहाची सतत चाललेली झुंज. या बिकट परिस्थितीत गरोदर असलेल्या जिजाऊंची आपल्याबरोबर होरपळ नको म्हणून शहाजीराजांनी आपले व्याही विश्वासराव विजयराव यांच्याकडे मोठ्या विश्वासाने जिजाऊंना शिवनेरीवर ठेवलं. जिजाऊंना आधार होता तो माहेरची माया देणाऱ्या विश्वासरावांच्या कुटुंबाचा आणि शिवाई भवानीचा. महाराष्ट्राच्या दुर्दैवाला संपवण्यासाठी त्या जगदंबेकडे पदर पसरून उभ्या होत्या. जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले होते तलवारी फिरवण्याचे, घोडेस्वारी करण्याचे. शिवनेरीवर वाहत येणारा सह्याद्रीचा वारा त्यांच्या मनाला उभारी देत होता. पण जिजाऊंच्या नशिबी गर्भारपणातही सुखवार्तांचे भाग्य नव्हते. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर निजामशहाच्या दरबारी राजकारणाला ऊत आला आणि त्यामुळे धास्तावून लखुजीराव जाधव निजामशाही सोडून मोगलांची चाकरी पत्करण्याचा विचार करत होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय, 25 जुलै 1629 रोजी लखुजीराव आपले पुत्र राघोजी, अचलोजी आणि यशवंतराव यांच्यासोबत दौलताबादच्या दरबारात गेले असताना त्यांच्यावर निजामशहाच्या सूचनेवरून हल्ला करण्यात आला. 4ही जाधव जागीच ठार झाले. लखुजीरावांची पत्नी गिरजाबाई, भाऊ जगदेवराव आणि मुलगा बहादूरजी हे त्यांच्या छावणीतून कसेबसे निसटून सिंदखेडला पळाले. जिजाऊ साहेबांना ही वार्ता कळली. 3 भाऊ आणि वडील एकाच वेळी. जिजाऊंवर आभाळ कोसळले. शहाजीराजे त्यावेळेला परांड्याला होते. जाधवरावांच्या हत्येची बातमी त्यांना कळली. ते संतापले. त्यांनी निजामशाही सोडली आणि पुणे व चाकण परगण्यातील आपल्या जहागिरीच्या मुलखात जाऊन राहिले. घरघर लागलेली निजामशाही, तिला गिळू पाहणारे मुघल आणि आदिलशहा साऱ्याच बाजूने शहाजीराजांची कसोटी लागली होती. आणि अशा कसोटीच्या क्षणी जिजाऊ साहेब त्यांच्यापासून दूर शिवनेरीवर होत्या. अन्यायाच्या दुःखद वार्ता ऐकणारा जिजाऊ साहेबांचा गर्भातील जीव वज्रमुठी आवळत होता. आणि जणू हिंदुस्थानाच्या सर्व पंचांगाने लिहिलेला भाग्यक्षण शिवनेरीच्या आकाशात आला. शिवनेरीवर चेतलेल्या होळीची आग शांत होण्याआधीच 3ऱ्याच दिवशी सूर्यास्तानंतर क्रांती सूर्य जन्माला आला. शके 1551 शुक्ल संवत्सरी उत्तरायणी हस्त नक्षत्रावर गंडयोगी सिंह लग्नावर शुक्रवारी शहाजीराजांचा पुत्र जिजाऊ साहेबांच्या उदरी शिवनेरीवर जन्माला. विश्वासरावांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. साखरा वाटली. सुविणींचा मानपान झाला. बाळ बाळंतिणीचे कोड कौतुक थाटामाटात साजरे झाले. शिवनेरीगड बाळाचे बारसे जगला. शिवनेरीवरून शिवगिरीवरून शिवाई भवानीचा आशीर्वाद म्हणून बाळाचे नाव ठेवले शिवाजी. अंधकार संपत होता. 3 शतके चाललेल्या यवनांच्या भेसूर काळोखाला गिळण्यासाठी महाराष्ट्राच्या भाग्य क्षितिजावर आता पूर्वा उजळली. उशक काळ झाला. उशक काळ, उशक काळ. शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांच्या शिवनेरी या जन्मस्थानाबद्दल सर्व साधनांमध्ये एकवाक्यता आहे. परंतु शिवजन्माच्या तिथीबाबत अनेक दशके विद्वान इतिहासकारांमध्ये अनेक वाद झाले. त्यानुसार प्राथमिक संशोधनाच्या आधारे कित्येक वर्षे शिवजयंती वैशाख शुद्ध द्वितीयेला साजरी करण्यात येत होती. अजूनही बडोदा, बेळगाव अशा काही प्रांतात याच तिथीला शिवजयंती साजरी होते. राजवाडे, टिळक इत्यादी प्रभूतींनीही याच तिथीला मान्यता दिल्यामुळे सरकारी शिवजयंती ही याच तिथीला साजरी करण्यात येत होती. पण त्यानंतर उजेडात आलेल्या जेधे शकावली आणि शिवभारत अशा समकालीन संदर्भामुळे फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी समोर आली.
लोकमान्यांनी या संबंधित नंतर लेख लिहून या तिथीच्या सत्यतेबद्दल दुजोरा दिला आहे. पण त्यावर बराच वाद झाला आणि जो अनेक वर्ष चालू होता. त्यामुळे 2 वेगवेगळ्या तिथींना शिवजयंती साजरी होऊ लागली. आता हा वाद संपुष्टात आला असून दिनांक 19 फेब्रुवारी अर्थात फाल्गुन वद्य तृतीया हीच शिवजयंतीची तिथी सर्वमान्य झाली. पण शिवजन्माच्या विविध संदर्भ साधनातील उल्लेखांचे निरीक्षण हे या निमित्ताने आपण केले पाहिजे. यात काही संदर्भ साधनांमध्ये आधीच्याच इतर साधनांचा वापर केल्यामुळे 30 तिथी पुन्हा पुन्हा आढळून येते. काही अस्सल आहेत तर काही नकलून घेतलेल्या आहेत. काहींचा साकल्याने विचार केला तर त्या कसोटीस उतरतात तर काही फोल ठरतात. बखरकारांच्या किंवा नकलकारांच्या चुकीने माहितीने हा गोंधळ होतो. या संदर्भातील अनेक साधने आपण थोडक्यात पाहूया. त्यांची योग्यता आणि झालेला गोंधळ हा आपण या निमित्ताने जाणूनही घेऊया. साधारण शिवछत्रपतींच्या जन्मतिथीबाबतचे अनेक साधनांमध्ये आलेले उल्लेख आहेत. 91 कलमी बखर याच्यातील उल्लेख आहे चंद्रवार वैशाख शुद्ध पंचमी शके 1559 क्षय संवत्सर. इंग्रजी दिनांक आहे 9 एप्रिल 1627. यामध्ये शक 1549 ऐवजी 59 ही प्रतीतील चूक आहे. शक 1559 क्षयऐवजी प्रभव संवत्सर होते. चिटणीस बखर गुरुवार वैशाख शुद्ध द्वितीया शक 1549 प्रभव संवत्सर. 6 एप्रिल 1627. यातील शक संवत्सर जुळतं पण वैशाख शुद्ध द्वितीयेला शुक्रवार होता, गुरुवार नव्हता. पंतप्रतिनिधींची बखर इंदुवार वैशाख शुद्ध पौर्णिमा शक 1549 प्रभव संवत्सर. तारीख आहे 19 एप्रिल 1627. यामध्ये शक संवत्सर जुळते पण वैशाख शुद्ध पौर्णिमेला सोमवार नसून शुक्रवार होता. बहुधा नकलकारानेच शुद्ध पंचमीच्या ऐवजी पौर्णिमा असे चुकीने लिहिलेले असावे. यानंतर दुसरं साधन आहे सातारच्या छत्रपतींची वंशावळी. त्यामध्ये शके 1549 वैशाख शुद्ध पंचमी इसवी सन 1627 म्हणजेच 9 एप्रिल 1627 अशी तारीख ही 91 कलमीवरूनच घेतली असावी आणि त्यात इतरत्र अल्प माहिती असून उल्लेख हा खूपच त्रोटक आहे. शिवदिग्विजय बखर गुरुवार वैशाख शुद्ध द्वितीया रोहिणी नक्षत्र शक 1549 प्रभव संवत्सर. दिनांक आहे 6 एप्रिल 1627. अर्थात ही तिथी चिटणीस बखरीवरूनच घेतली असावी. तिथी वार यांचा काही मेळ जुळत नाही. शुक्रवार होता शिवाय रोहिणी ऐवजी भरणी नक्षत्र होते. नागपूरकर भोसल्यांची बखर गुरुवार वैशाख शुद्ध द्वितीया शक 1549 प्रभव संवत्सर. दिनांक आहे 6 एप्रिल 1627. यातील तिथीवार जुळत नाही. शुक्रवार होता. पुढे जाऊया शेडगावकर बखर. त्यामध्ये उल्लेख आहे शनिवार वैशाख शुद्ध तृतीया रोहिणी नक्षत्र कर्क लग्न शक 1549 प्रभव संवत्सर फसली सन 1037. इंग्रजी दिनांक आहे 8 एप्रिल 1627. या दिवशी शनिवार ऐवजी रविवार होता आणि रोहिणी ऐवजी कृतिका हे नक्षत्र होते. प्रभानवल्ली शकावली यामध्ये त्रोटक उल्लेख आहे. शके 1549 विभव संवत्सरी इसवी सन 1627. फक्त शक आणि संवत्सराचा उल्लेख असला तरी संवत्सर हे मात्र विभव नव्हते तर विभवऐवजी प्रभव होते. शिवाजी प्रताप बखर यामध्ये उल्लेख आहे शक 1549 रक्ताक्षी संवत्सर अर्थात इसवी सन 1627. पण रक्ताक्षी संवत्सर हे शक 1546 ला होते.
यानंतर वेगळी तिथी ज्यांनी दिली आहे त्यातील प्रमुख अशा साधनांकडे वळूया. जेधे शकावली जी समकालीन आहे. शक 1551 शुक्ल संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार नक्षत्र हास्त घटी 18 पळे 31 गड 5 पळे 7 ये दिवसी राजश्री शिवाजी राजे शिवनेरीस उपजले. दिनांक आहे 19 फेब्रुवारी 1630. जेधे शकावलीतील या उल्लेखामध्ये तिथी वार शक संवत्सर नक्षत्र हे सगळं पूर्णतः जुळतं. हस्त नक्षत्राच्या घटीपळांमध्ये केवळ 35 पळांचा म्हणजे 14 मिनिटांचाच फरक आहे. जेधे शकावलीतील इतर घटनांच्या कालक्रमात फारशी चूक आढळत नाही. गंडयोगातही एक घटका 14 पळे म्हणजे 29 मिनिटांचाच फरक येतो. शिवापूरकर देशपांडे शकावली यामधील उल्लेख आहे. शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन वद्य तृतीया शुक्रवार हस्तगटी 18 पळे 32 गंड 5 पळे 7 ते दिवशी राजश्री शिवाजी राजे शिवनेरीस उपजले. येथीलही सर्व तपशील हा जेधे शकावलीनुसार आहे. केवळ हस्त नक्षत्रात एक पळ म्हणजे 24 सेकंदांनी अधिक नोंदवलाय. महत्वाचा जो पुरावा आहे तो शिवभारत समकालीन शिवाजी महाराज हयात असतानाचा आहे. यातील उल्लेख आहे शिवरायांचा जन्म शालिवाहन शके 1551 शुक्ल संवत्सर यावर्षी उत्तरायणी शिशिर ऋतूत फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री शुभलग्नी अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना झाला. दिनांक येते 19 फेब्रुवारी 1630. शिवजन्मकाळाशी संबंधित असलेल्या शहाजीराजे दर्याखान यांच्यातील युद्धाचा आणि शिवरायांचे उपवेशन अन्नप्राशन झाल्यावर शहाजीराजांनी शिवरायांचे मुखावलोकन केले हे उल्लेख पाहिले तर मग जन्मविवरण हे तंतोतंत जुळते आणि योग्यही वाटते. तंजावरचा शिलालेख शालिवाहन शके 1551 त्यास इंग्रजी वर्ष 1628 इसवी प्रमोदूत संवत्सर. शक संवत्सर इसवी सन हे इथे जुळत नाही. अर्थात महाराष्ट्र आणि तमिळ यांच्यातील प्रदेशामध्ये शकाचा फरक आहे. तमिळ प्रदेशानुसार शक 1552 प्रमोद संवत्सर येते पण इसवी सन 1630च येतो. याखेरीज राजस्थानातील ब्यावर बनेडा आणि बिकानेर येथे सापडलेल्या शिवरायांच्या जन्मपत्रिका ह्याही शक 1551 फाल्गुन वद्य तृतीया हीच जेधे शकावलीतील जन्मतिथी दाखवतात आणि त्या सर्वच एकमेकांशी सुसंगत अशा आहेत. शिवाजीराजांच्या सर्वात योग्य समकालीन साधनांपैकी सभासद बखर हे जन्मतिथीचा उल्लेखच करीत नाही तर कवींद्र परमानंदाच्या शिवभारतातील जन्मतिथी ही अधिक विश्वसनीय आणि योग्य ठरते. वरील सर्व साधनांच्या चर्चेतून आपल्याला शिवरायांच्या खऱ्या जन्मतिथीचा बोध होतो. इंग्रजी तारखांचा जर विचार केला तर शिवकाळातील जुलियन कॅलेंडर प्रमाणे दिनांक 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख येते तर सध्या प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे दिनांक 1 मार्च 1630 ही तारीख येते. या गोंधळामुळेच आत्ताच्या शासकीय शिवजयंतीऐवजी हिंदू परंपरा पाळत फाल्गुन वद्य तृतीयेलाच शिवजयंती साजरी करणं हे अधिक संयुक्तिक असं वाटतं. शिवजन्म हा हिंदुस्थानच्या तत्कालीन काळखंडाचा विचार करता एक वादातीत अद्भुत असा महान क्षण आहे. इस्लामी सत्तांना धूळ चारीत स्वधर्म रक्षित एतद देशीय राजसत्ता निर्माण करणाऱ्या स्वराज्याचा महान मंत्र देऊन देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाची नवसंजीवन देणाऱ्या क्रांतिकारकाच्या जन्माचा क्षण आहे. 3 शतकांची महाराष्ट्राच्या दैन्याची अवस्था संपवून
लोककल्याणकारी नवयुग निर्माण करणाऱ्या युगपुरुषाच्या अवतरणाचा हा समय आहे. संभवामी युगे युगे या उक्तीला सार्थ ठरवणाऱ्या महामानवी शक्तीच्या उदयाचा क्षण आहे. कविराज भूषण म्हणतो, दशरथ जूके राम भये वसुदेव के गोपाल, सोही प्रकटे साहिके श्री शिवराज भुवाल. अर्थात याचा मराठी काव्यानुवाद आहे, जो राम जन्मे घरी दशरथाच्या, वसुदेव सुत कृष्ण जो जाहला, शहाजी नृपाच्या पहा तोच उदरी, राजा शिवाजी प्रकटला भला. शिवराजाच्या जन्माचे महत्व भूषणाच्या पुढील छंदात किती प्रभावी उमटलंय पहा. उदित होत शिवराज को मुदित भये द्विजदेव, संकट कट्यो मिट्यो सकल म्लेंछन को अहमे. शिवराज आदित्य उदयास येता, द्विजवृंद सारा पहानंदला, महासंकटे ही गतप्राण झाली, अन माझ म्लेंछांचा लोपला. समर्थ रामदास स्वामींनी स्वतः शिवरायांना लिहिलेल्या पत्रातच त्यांच्या जन्माचे महत्व सुंदर शब्दात मांडले. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ जाहला नारायण प्रेरणा केली. उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तार्किक सभानायक तुमचे ठाई. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षैसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आणि काही धर्मकृत्ये चालती, आश्रित होनी कितेक असती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांसी धाक सुटले, कित्येकांस आश्रयो झाले शिव कल्याण राजा. महापुरुषांच्या जन्माला मानवांच्या इतिहासात खूप मोल आहे. प्रत्येक कालखंडात जन्म घेणाऱ्या असंख्य मानवांपैकी देश स्थळ काळ यांची तत्कालीन आव्हाने ओळखून प्रतिकूल परिस्थितीतही स्वप्रयत्नाने जो सर्व समाजाचे कल्याण साधतो, लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध घालतो, स्वतःच्या सुखदुःखाच्या वैयक्तिक स्वार्थाच्याही पलीकडे जाऊन सर्वांच्या उद्धारांचा विचार करतो, त्यासाठी आपलं सगळं आयुष्य वेचतो, त्या एकाच मनुष्याला आपण महामानव संबोधतो. त्यांच्या जन्माचे महत्त्व हे अनन्यसाधारण असते. भारतीय संस्कृतीत रामनवमी, कृष्णाष्टमी असे जन्मोत्सव याच महान मानवांच्या मूल्यांची संजीवन आठवण आहे. शिवरायांची जयंती हे त्यांच्या आदर्शांचे पुण्यस्मरण आहे. अशा सर्व महापुरुषांचा जन्मोत्सव युगायुगांना प्रेरणादायी असतो. म्हणूनच इंग्रजांविरुद्ध भारतीयांनी केलेल्या स्वातंत्र्य संग्रामातही शिवजयंती उत्सवाचे महत्त्व टिळक, फुले आदी प्रभूतींनी ओळखले. तेव्हा सुरू झालेली सार्वजनिक शिवजयंती आजही महाराष्ट्रासह हिंदुस्थानभर साजरी होते. घराघरात शिवनेरीचे महन्मंगल वारे वाहू लागतात. जिजाऊ साहेबांच्या काळजातील वात्सल्यमयी अंगाई लाडक्या शिवबासाठी साऱ्यांच्याच हृदयात उमटू लागते आणि शिवजयंतीचा पाळणा अभिमानाने हिंदोळू लागतो. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी श्रीकृष्ण घ्या, कुणी मुकुंद घ्या, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. सूर्य चंद्रानो या रे या माझ्या बाळाला जो
कर